भारतीय जनता पार्टीलाच मतदान करणाऱ्यांचा ओढ आपल्याला दिसतोय। आमचे जिथे टेंट आहेत तिथेच गर्दी लोक मतदार बंधू भगिनी करत आहेत। दीदी अमोल पाटलांनी टीका केलेली आहे भाजपाने प्रचंड लक्ष्मी असल्याचा वापर केलेला आहे, तरी सुद्धा महानगरपालिका हे बघा, काल आमदार उभाटाच्या आमदारांनी टीका केली, खासदारांनी टीका केली की भाजपाचा लक्ष्मी अस्त्राचा वापर, परंतु ह्यांनी ह्या जिल्ह्यामध्ये 7 नगरपालिका ज्या झाल्या तिथं उभाटाला कुठंच यश मिळालेलं नाही। त्यांचा परफॉर्मन्स शून्य राहिलेला आहे। त्याच पद्धतीने ह्या महानगरपालिकेमध्ये सुद्धा आमदार खासदार उभाटाचे असताना देखील त्यांना इथे यश मिळणार नाही हे बघितल्यानंतर हे सगळं त्यांना प्रचारादरम्यान जाणवल्यामुळे त्यांनी लक्ष्मी अस्त्राचा वापर केला, EVM मॅनेज केला, हे असे त्यांचे डायलॉग सुरू झालेले। याचा अर्थ उभाटाच्या आमदार खासदारांनी हार मानलेली आहे। अजित पवार इथे परभणी दत्तक घेतो, कसं पाहतात? बघा, अजितदादा राष्ट्रवादीच्या हातात सत्ता दिल्यावर परभणी दत्तक घेतो म्हणले, परंतु भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाने यापूर्वीच परभणी दत्तक घेतलेली आहे। पालकत्व परभणीच्या लेकीला दिलंय, हेच दाखवतंय की भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाने परभणी दत्तक घेतलेली आहे। किती जागा मिळणं अपेक्षित आहे? बघा, आत्ताच मी सांगू शकत नाही, कारण आत्ताच मतदान सुरुवात झालेली आहे। संध्याकाळपर्यंत आम्ही एक्झॅक्ट आकडा सांगू शकू, पण सर्वात मोठा पक्ष ह्या महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टी असेल। जिंतूर सेलूमध्ये मुस्लिम, परभणी महानगरपालिकेत सुद्धा मुस्लिम, खास करून बहिणी सुद्धा सांगतात आम्हाला दर महिन्याला लाडकी बहीणच्या योजनेच्या माध्यमातून या ठिकाणी लाभ मिळतोय, म्हणून आम्ही कमळासोबत, भाजपाच्या कमळासोबत राहणार। आणि जो एज्युकेटेड मुस्लिम क्लास आहे तोही सांगतोय की आमच्या परभणी शहराला जे या ठिकाणी घाणीचं साम्राज्य झालंय, चिखलमय परभणी आहे, धुळीचं साम्राज्य आहे, ह्या परभणी महानगरपालिकेमध्ये भौतिक सुविधा पाहिजे असतील तर भाजपासोबतच राहावं लागणार आहे, हा विचार मुस्लिम एज्युकेटेड क्लासनी सुद्धा केलेला आहे। त्यामुळे मला विश्वास आहे की इथे सुद्धा विकासाच्या विचारांवरती मुस्लिम समाज सुद्धा कमळाला मतदान करेल, बळावर लढणार आहे। जिल्हा परिषदमध्ये तर 100% भाजपाची सत्ता येणार, यामध्ये कुठलंही कुणालाही शंका नसावी, कारण की तशा पद्धतीने ग्रामीण भागामध्ये शेतकरी वर्ग हा भाजपावरती समाधानी आणि इतके चांगले कामं भारतीय जनता पार्टीच्या केंद्रातील आणि राज्यातील नेतृत्वाच्या माध्यमातून झालेले आहेत, त्यामुळे तिथे यश आपल्याला मिळणार। सर्व ठिकाणी भाजपाच एक नंबरचा पक्ष राहील, कारण की देवाभाऊंच्या विकासावरती सर्व महाराष्ट्रातील मतदार बंधू भगिनींना विश्वास आहे।